मंडळी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या वेळापत्रकात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरचा समावेश करण्यात आलाय। विमानतळावर काही प्रमाणात सुविधांची कमतरता असली तरी त्यावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ परिसरातच विस्तारित बैठक घेण्यात येईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिलं। त्यामुळे लवकरच नवी मुंबईहून छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध होईल। मध्य रेल्वेनं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन 8 अतिरिक्त विशेष ट्रेन्सचं नियोजन केलंय। या ट्रेन्स एलटीटी नागपूर एलटीटी, पुणे नागपूर आणि सीएसएमटी मडगाव सीएसएमटी या मार्गांवर धावणार आहेत। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुंबई आणि पुण्यातून नागपूर, कोकण आणि गोवा या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढते। त्यामुळे नियमित ट्रेन्सवरील ताण कमी करण्यासाठी या विशेष ट्रेन्सच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई, पुणे, नागपूर आणि मडगाव मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात आता 100 नव्या भगव्या बसेस येणार आहेत। ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात ही बाब नमूद करण्यात आली आहे। त्यासाठी केंद्र सरकारनं निधी दिला असून या बसेस भगव्या रंगातल्या असतील। दरम्यान ठाणे महापालिका परिवहन सेवेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 791 कोटी 86 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज महासभेत सादर करण्यात आला। परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात कोणतीही तिकीट दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही। भोंदूगिरीतून कोट्यवधींची कमाई